when liquid when liquid is in contact with a solid, the angle made by the tangent drawn to the free surface of a liquid and the surface of a solid at the point of a contact measured inside a liquid called as the angle of a contact. एखाद्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कसा तयार होतो, तर एखाद्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा मॉलिक्युल्स आणि फ्री सरफेस ऑफ ए सॉलिडचा मॉलिक्यूल एकमेकांच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये आला, तर त्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला आपण एखादी स्पर्शिका टँजंट ड्रॉन केली, तर त्याच्यापासून निर्माण होणारा जो अँगल आहे त्या अँगललाच आपण अँगल ऑफ ए कॉन्टॅक्ट असे म्हणतो. हे डेफिनेशन काय होऊ शकते बघा. वेन liquid is in contact with solid, the angle between free surface of a liquid and surface of solid, okay, free surface of a liquid and surface of a solid at the point of contact measured inside the liquid called as angle of contact. त्याला काय म्हणायचं आपण, angle of a contact. When liquid in contact with a solid, ज्यावेळी एखादा द्रव पदार्थ स्थायू पदार्थाच्या सान्निध्यामध्ये येतो आणि ज्यावेळी ते दोघं एकमेकांच्या सान्निध्यात येतात त्यावेळी त्या दोघांच्या इथे आपल्याला मॉलिक्युल्स मिळतो. पुढे आकृतीमध्ये आपण दाखवणार आहोत. तर तो जो पॉइंट आहे कॉन्टॅक्ट झालेला, त्यानं आपण स्पर्शिका ड्रॉन केली, त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आपण एखादी स्पर्शिका ड्रॉन केली, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये टँजंट. सो आपण त्याला जी टँजंट ड्रॉन केली, ओके, तर ती इनसाइड अ लिक्विडमध्ये आपण मिळणारा जो अँगल आहे त्या टँजंटशी त्या अँगलला आपण अँगल ऑफ ए कॉन्टॅक्ट असे म्हणतो. ओके, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे बरेच फायदे आहेत किंवा पुढे आपल्याला येणार आहेत. तर काही लिक्विड्समध्ये बघतो आपण की लिक्विड आणि सॉलिड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, तर एक प्रकारे आपल्याला एकतर असा शेप दिसतो किंवा असा शेप दिसतो. ओके, हा सरफेस जो आहे, हा जो आकृती आहे, तर कसला शेप म्हणायचा त्याला, कॉन्केव्ह. आणि दुसरा कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह म्हणजे काय हो, अंतर्वक्र. आणि कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र. म्हणजे ह्याची वक्राकृती जी आहे बाहेरच्या बाजूला आहे त्याला कॉन्व्हेक्स म्हणतात सरफेस. ज्याची वक्राकृती जी आहे ती कुठे आहे, डीप इनसाइड आहे, त्याला म्हणतात अंतर्वक्र. वक्र असणारा जो भाग आहे तो कुठं आहे, आतल्या बाजूला आहे, त्याला कॉन्केव्ह सरफेस म्हणतात. आणि ज्याचा वक्राकृती भाग हा बाहेरच्या बाजूला आहे त्याला कॉन्व्हेक्स म्हणतात. If you understand the definition of an angle of a contact, then now we study the three cases of a shape of a meniscus. Here, first case we have discussed now. The first case is a concave meniscus. मेनिस्कसचा अर्थ चंद्रकोर. ओके, ती चंद्रकोर जी आहे लिक्विड आणि सॉलिड ज्यावेळी कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळी आपल्याला मिळते तो मेनिस्कस. तर त्या मेनिस्कसचा शेप एक तर कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल किंवा त्याच्यामध्ये अँगल असणारा तो झिरो अँगल असेल. अशा तीन केसेस आपल्याला इथं स्टडी करायचे आहे. ओके,
फर्स्ट केस मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, कॉन्केव मेनिस्कस. कॉन्केवचाच अर्थ काय होतो? अंतर्वक्र. कॉन्केवचा अर्थ काय होतो? अंतर्वक्र. आणि कॉन्व्हेक्सचा अर्थ होतो बहिर्वक्र. ओके. कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र, म्हणजे त्या मेनिस्कसचा असणारा आकार आहे आतल्या बाजूला असा असणार आहे. या शेपला म्हणायचं कॉन्केव, अंतर्वक्र. कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र, वक्राकृती जो भाग आहे तो कसा असेल? वरच्या बाजूला असेल. झिरो अँगल तर सांगायची गरजच नाही तुम्हाला, त्याच्यामध्ये कुठलाच अँगल नाही क्रिएट होत, अशा अँगलला आपण म्हणतो झिरो अँगल. तर फर्स्ट केसमध्ये काय डिस्कस करायचं बघा, आकृतीत काय दाखवलेलं आपल्याला, हा लिक्विड आणि हा सॉलिड, ह्या पॉइंट ऑफ ए पाशी दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झालेला आहे ए इथं, आणि त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण दाखवलेला आहे. तर ह्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सवर असणारा प्रभाव फोर्सचा तो ॲडेझिव्ह फोर्स आहे. बघा, हा मॉलिक्यूल ए जो आहे तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलाय? ह्या सॉलिडच्या मॉलिक्युल्सची आणि हा लिक्विडच्या मॉलिक्युल्सची, म्हणजे दोन डिफरंट प्रकारचे मॉलिक्युल्स इथं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. आणि आपण या अगोदर शिकलो होतो की कुठल्याही दोन असणाऱ्या डिफरंट मॉलिक्युल्समध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण ॲडेझिव्ह फोर्स म्हणतो. म्हणजेच ह्या मॉलिक्युल्स ए वर लिक्विडच्या साईडला मी तुम्हाला एक वेक्टर दाखवला बघा, एफ ए. एफ म्हणजे फोर्स आहे, ए फॉर ॲडेझिव्ह फोर्स आहे, आणि एफ सी दाखवलाय बघा, दुसरा काढला इथं वेक्टर. ओके. तर तो कुठला? एफ सी. म्हणजे एफ म्हणजे फोर्स आहे, सी म्हणजे कुठला? कोहेझिव्ह फोर्स. कोहेझिव्ह फोर्स आपण कशाला म्हणतो? दोन असणाऱ्या सेम मॉलिक्युल्स मध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? कोहेझिव्ह फोर्स म्हणतो. फर्स्ट कंडिशन मध्ये मी काय टेकन आउट केलं बघा, हा एफ ए बार जो आहे ॲडेझिव्ह फोर्स आहे तो ग्रेटर दाखवलाय. हा कोणापेक्षा? हा एफ सी पेक्षा. म्हणजे फोर्स ऑफ ॲडेझिव्ह ग्रेटर आहे फोर्स ऑफ कोहेझिव्ह पेक्षा. आणि 11वीला असताना आपण शिकलो होतो लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर नुसार आपण एक रिझल्टंट काढतो. तर इथं मला एफ ए बार आणि एफ सी बारचा मी इथं रिझल्टंट घेतलाय, एफ आर बार. आर फॉर रिझल्टंट. त्या दोन फोर्सचा रिझल्टंट मिळतोय मला. कुठे मिळतो? त्याचा इम्पॅक्ट मिळतोय मला सॉलिडमध्ये. तो रिझल्टंट कुठे सापडतो? आपल्याला सॉलिडमध्ये सापडतोय. ओके. मग त्या रिझल्टंटला, त्या एफ आर ला मी एक टँजेंट ड्रॉन केले बघा. हा रिझल्टंट आहे कोणाचा? ॲडेझिव्ह फोर्सचा आणि कोहेझिव्ह फोर्सचा रिझल्टंट मला कुठे मिळतोय? सॉलिडमध्ये मिळतोय. त्या रिझल्टंटला मी एक टँजेंट ड्रॉन केले, इथं टी बघा दाखवते, टी फॉर द टेन्शन्स, आवर टेन्शन्स. तर ती टँजेंट ड्रॉन केलेली आहे. तो त्या टँजेंट मध्ये आणि ह्या वॉल ऑफ कंटेनर सॉलिडच्या असणारा जो अँगल आहे इनसाइड द लिक्विड, जे आपण डेफिनेशन मध्ये शिकलो होतो अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या, तर ह्या रिझल्टंटला मी ज्यावेळी टँजेंट काढेन त्या टँजेंट मध्ये आणि ह्या सॉलिड मध्ये असणाऱ्या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ ए कॉन्टॅक्ट म्हणतो. ओके. मग मला सांगा, हा सॉलिडची लाईन दिसते तुम्हाला आणि ही दिसतोय आपला टी, टेन्शन्स किंवा आपण टँजेंट काढलेले त्या रिझल्टंटला. ओके. रिझल्टंट इथं होता एफ आर बार, आणि ही सॉलिडची काय होती? एक वॉलची कंटेनर वॉल होती. त्या कंटेनर वॉलची ही एक साईड आहे. याच्यामध्ये असणारा जो अँगल आहे, हा अँगल मला सांगा मित्रांनो कसा आहे? 90 डिग्री पेक्षा जास्त आहे का 90 डिग्री पेक्षा कमी आहे? ऑब्विसली 90 डिग्री इथे येतंय. 90 डिग्री पेक्षा हा अँगल काय आहे? हो, मिनिमम आहे. हा थिटा जो आहे तो मिनिमम मिळतो. म्हणजेच मिळणारा जो अँगल आहे हा आपल्याला अँगल तो ॲक्यूट मिळतोय का ऑप्टिस मिळतो? ॲक्यूट म्हणजे लघु कोन, ऑप्टिस म्हणजे विशाल कोन. 90 अंशापेक्षा मोठा असणारा कोन विशाल असतो, हा 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे म्हणजे तो लघु कोन आहे. म्हणजे जिथं आपल्याला फर्स्ट केसमध्ये मिळणारा जो अँगल थिटा होता तो कुठला मिळाला? हो, ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे लघु कोन मिळाला. म्हणजेच इकडे बघा, फर्स्ट केसमध्ये मी काय केलं, इथं ॲडेझिव्ह फोर्स जो आहे तो काय घेतलाय? ग्रेटर घेतलाय. कोणापेक्षा? ह्या कोहेझिव्ह फोर्स पेक्षा. फर्स्ट कंडिशन.
FA म्हणजे फोर्स ऑफ ॲडेसिव्ह इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ कोहेसिव्ह इन इक्विलिब्रियम स्टेट AT हा A ऑफ मॉलिक्युल्स आणि ह्या T AT जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर कोणाला आहे हो या FR ला. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं परपेंडिक्युलर म्हणजे त्याला टँजंट काढल्यानंतर ह्याच्या दोघांमध्ये असणारा अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. परपेंडिक्युलर म्हणजे दोघांमध्ये असणारा कोन जो आहे तो 90 अंशाचा आहे. ह्या रिझल्टंट मिळाला होता आपल्याला फोर्स ऑफ कोहेसिव्ह आणि फोर्स ऑफ ॲडेसिव्हचा रिझल्टंट काढला. त्याला FR हा रिझल्टंट फोर्स आहे, त्याला हा जो AT काढला आपण टँजंट काढली ती परपेंडिक्युलर होती आणि त्या टँजंट आणि या सरफेस ऑफ वॉल मध्ये असणारा जो अँगल मिळतो तो आपल्याला कसा मिळतोय ॲक्यूट अँगल मिळतोय. म्हणजेच काय होईल त्याच्यामुळे ही टँजंट्स आपल्याला लिक्विड मध्ये जाते म्हणजेच लिक्विड क्रिप्स अपवर्ड. हे लिक्विड काय होईल क्रिप्स अपवर्ड ऑन द सॉलिड सरफेस वर चढेल थोडस ह्या सॉलिड सरफेस कडे वर चढते म्हणजे तो आकार कसा होतोय सॉलिडचा असा. म्हणजेच आपल्याला मिळणारी चंद्रकोर आहे ती अशा प्रकारची मिळते. म्हणजेच डायग्राम मध्ये दाखवायचं म्हटलं तर एका ग्लास मध्ये मिळणारा जो मिनिस्कस आहे तो आपल्याला अशा प्रकारे मिळेल आणि असा आकार आहे त्यालाच आपण कॉन्केव्ह म्हणतो. त्याचा वक्राकृती भाग कुठं आहे आतल्या बाजूला आहे. ओके सो लिक्विड क्रिप्स अपवर्ड ऑन द सॉलिड सरफेस सो सरफेस कॉन्टॅक्ट विथ सॉलिड इज कॉन्केव्ह. म्हणजेच हा सरफेस काय आहे हो आंतरवक्र आहे. आंतरवक्रलाच इंग्लिशमध्ये कॉन्केव्ह असे म्हणतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर काय हो असा शेप आपल्याला कुठं बघायला मिळेल कुठल्या दोन सॉलिड लिक्विड पेअर्स मध्ये बघायला मिळेल तर केरोसिन आणि ग्लास. इट इज द एक्झाम्पल ऑफ ए कॉन्केव्ह मिनिस्कस. ओके फर्स्ट कंडिशन डिस्कस करून झाली. सेकंड कंडिशन आहे सेम आहे फक्त त्याच्यामध्ये मिळणारा जो काय आपल्याला मिनिस्कस आहे तो मिळतोय तो फर्स्ट केसमध्ये आपल्याला काय मिळत होता कॉन्केव्ह मिळत होता. सेकंड केसमध्ये मिळतोय तो कॉन्व्हेक्स मिळतोय. कॉन्व्हेक्स म्हणजे त्याचा वक्राकृती भाग कसा आहे वरच्या बाजूला आहे. तर सेकंड कंडिशन मध्ये बघा ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हटले. ऑप्ट्यूस म्हणजे विशाल कोन. सेम डायग्राम आहे फक्त चेंजेस कुठे होणार आहेत पहा. इथं लिक्विड आहे हा सॉलिड घेतलाय इथं ए मॉलिक्युल त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मी दाखवलाय. तर इथं फर्स्ट कंडिशन्स मध्ये मी काय सांगितलं होतं ॲडेसिव्ह फोर्स जो आहे तो ग्रेटर आहे कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. सेकंड कंडिशन्स मध्ये काय करायचं कोहेसिव्ह फोर्स बघा मी मोठा दाखवलाय हा वेक्टर आणि ॲडेसिव्ह फोर्सचा वेक्टर छोटा आहे. कोहेसिव्ह फोर्सचा वेक्टर मोठा आहे ॲडेसिव्ह फोर्सचा वेक्टर छोटा दाखवलाय. म्हणजेच ॲडेसिव्ह फोर्स हा इथं लहान आहे किंवा मिनिमम आहे कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. म्हणजेच फोर्स ऑफ कोहेजन ऑर द फोर्स ऑफ कोहेसिव्ह इज ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ ॲडेसिव्ह. मग ह्या कंडिशनला काय होईल इन इक्विलिब्रियम स्टेट टँजंट AT जी काढलेली आहे आपण टँजंट A पासून ही T कुणाला काढलेली आहे परपेंडिक्युलर काढले कुणाला ह्या रिझल्टंटला. तर रिझल्टंट कसा काढायचा माहिती आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम वेक्टरनुसार आपण रिझल्टंट काढतो. कुठल्या दोन वेक्टरचा ह्या ॲडेसिव्ह वेक्टरचा FA म्हणजे ॲडेसिव्ह फोर्सचा आणि कोहेसिव्ह फोर्स हे दोन फोर्स आहेत त्याचा रिझल्टंट काढला मी लॉ ऑफ पॅरलोग्राम वेक्टरनुसार. तर तो रिझल्टंट मला इथे मिळाला बघा FR. ओके तर तो FR जो आहे त्याला टँजंट मी काढली AT आणि ह्या AT मध्ये आणि असणाऱ्या ह्या सॉलिडच्या सरफेस मध्ये असणारा कॉन्टॅक्ट अँगल जो मिळतोय आपल्याला तो बघा हा अँगल आणि हा सॉलिड. ओके हा अँगल जो आहे तो 90 डिग्री पेक्षा जास्त मिळतोय. 90 डिग्री पेक्षा कसा आहे जास्त ग्रेटर दॅन 90 डिग्री. अहो जो अँगल ग्रेटर दॅन 90 म्हणजे त्याच अँगलला आपण म्हणतो ऑप्टिस अँगल म्हणजेच विशाल कोन म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय सांगू शकतोय मी फर्स्ट कंडिशन सांगितली FA बार म्हणजेच फोर्स ऑफ ॲडेसिव्ह इज लेस दॅन फोर्स ऑफ कोहेजन अँड इक्विलिब्रियम स्टेट. इक्विलिब्रियम स्टेटला असताना काय होईल आपण एक टँजंट ड्रॉन केली AT कुणाला हो ह्या दोन वेक्टरला रिझल्टंट घेतला वेक्टर त्या दोघांचा रिझल्टंट काढला त्या रिझल्टंटला आपण टँजंट काढली आणि त्या रिझल्टंट मधला काढलेल्या टँजंट मधला आणि ह्या सॉलिड सरफेस मधला इंटरनली लिक्विड मध्ये असणारा जो कोन मिळतो आपल्याला अँगल मिळतो तो 90 डिग्री पेक्षा
जास्त मिळतोय, म्हणजे मिळणारा कोन काय आहे, ऑब्ट्यूस आहे, विशाल कोन आहे. सो लिक्विड क्रिप्स डाऊनवर्ड, त्यामुळे काय होईल, लिक्विड्स काय होईल, डाऊनवर्ड होईल, क्रिप्स डाऊनवर्ड, खालच्या बाजूला जाईल. म्हणजेच हा सॉलिड आहे, लिक्विड क्रिप्स डाऊनवर्ड, म्हणजे असा शेप आपल्याला मेनिस्कसचा पाहायला मिळतोय. आणि असा शेप म्हणजेच तो कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. म्हणजेच मिळणारा मेनिस्कस आपल्याला कुठला मिळतोय, कॉन्व्हेक्स मेनिस्कस मिळतोय. लिक्विड क्रिप्स डाऊनवर्ड ऑन द सॉलिड सरफेस, ह्या सॉलिड सरफेस पासून तो काय होईल, क्रिप्स डाऊनवर्ड इन कॉन्टॅक्ट विथ ए सॉलिड इज अ कॉन्व्हेक्स अपवर्ड. म्हणजेच मिळणारा मेनिस्कस काय असेल, थोडासा कॉन्व्हेक्स मिळेल आपल्याला अपवर्ड बाजूला. ह्याचं एक्झाम्पल काय हो, आपण बघितले, तुम्ही टेम्परेचर मोजता बघा, तापमापी म्हणून, त्या तापमापीमध्ये मर्क्युरी असतो, पारा म्हणतात मर्क्युरीला. तर तो मर्क्युरी आणि ग्लास याच्यामध्ये जो असणारा अँगल्स आहे किंवा त्याच्यापासून जो मिळणारा मेनिस्कस आहे, अँगल तर ऑप्टिस मिळतो आणि मेनिस्कस असेल तो आपल्याला कॉन्व्हेक्स मिळतो. फर्स्ट केस समजली, सेकंड समजली. आता थर्ड केस वरती काय सांगितले हो, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट का म्हणले हो, डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय, हे लिक्विड आहे, हा सॉलिड आहे. इथं काय सांगितले बघा, ॲडेझिव्ह फोर्स, फोर्स ऑफ ॲडेझिव्ह व्हेरी 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 ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्स. कोहेझिव्ह फोर्स पेक्षा ॲडेझिव्ह फोर्स हा खूप अतिशय जास्त आहे. म्हणजेच एफ आर जो आहे, रिझल्टंट फोर्स जर काढला आपण वेक्टरचा, तर तो आपल्याला लाईज होईल, एफ ए वरच लाईज होईल. म्हणजेच दॅट इज इन इक्विलिब्रियम स्टेट, फ्री सरफेस ऑफ लिक्विड परपेंडिक्युलर टू एफ आर बार, त्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर काढतो. ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या मॉलिक्युल्सवर, इथल्या ए मॉलिक्युल्सवर काय होईल, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड ऍक्ट होईल. कुठावर, मॉलिक्युल्स ए वर. सो लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड इज नॉर्मल, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज झिरो, याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल, झिरो. म्हणजेच याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर प्युअर वॉटर आणि ग्लास, प्युअर ग्लास अँड प्युअर वॉटर, इट इज द एक्झाम्पल ऑफ ए झिरो अँगल. ह्या 3 स्टडी केसेस केल्या आपण आज, 3 केसेस बघितल्या, स्टडी केल्या आपण. ओके, तर पहिल्या केसमध्ये काय घेतलं होतं, ॲडेझिव्ह फोर्स जास्त होता, कोहेझिव्ह फोर्स कमी होता. दुसऱ्या केसमध्ये फोर्स ऑफ ॲडेझिव्ह पेक्षा फोर्स ऑफ कोहेझिव्ह ग्रेटर आहे, तिकडे ॲडेझिव्ह ग्रेटर होता. इकडे काय सांगितले हो, एफ ए इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एफ सी, म्हणजे तो लाईज होईल इथंच एफ ए वरच. त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर इथं फक्त एकच आपल्याला फोर्स मिळतो त्या मॉलिक्युल्सवर, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ह्यातला अँगल मिळणार आहे तो अँगल किती असेल, 0, म्हणजे कुठलाच अँगल मिळणार नाहीये. ओके, याचं एक्झाम्पल होतं थर्डचं प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लास. कॉन्व्हेक्स मेनिस्कसचं एक्झाम्पल होतं मर्क्युरी अँड ग्लास. फर्स्ट वनचं एक्झाम्पल होतं केरोसिन अँड ग्लास.